नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 9 मे 2026. एकंदरच आज कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि एकंदरच 14 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंतचा पाऊस राज्यामध्ये मोठा येणार आहे का, हे पण आपण अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि या वर्षीचा आणि पुढच्या वर्षीचा म्हणजेच 2027चा मान्सून देखील कसा असणार आहे याबद्दल देखील आपण अंदाज देणार आहोत. तर एकंदरच आज सोलापूर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी देखील वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. पाऊस हा मोठा नाही, पण वादळाचा धोका जास्त असतो या पावसामध्ये. काही ठिकाणी फक्त पेंडवणीपेक्षा थोडा जास्त, काही ठिकाणी सडा शिंपल्यासारखा शिंतोडे असंच पाऊस पडणार, नुसतं काही ठिकाणी वाऱ्याच पडणार. पण एकंदरच बीड जिल्ह्यामध्ये थोडे जास्त वातावरण होणार आणि थोडासा जास्त पाऊस पडणार आहे, तो म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये थोडा जास्त राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज. आणि इकडे अमरावती, यवतमाळ या भागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज काही प्रमाणामध्ये. तर अजून याच्यापेक्षा वातावरण पावसाचं कमी होणार आहे आणि उद्याचं वातावरण थोडं खाली ह्या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. एकंदरच हे वातावरण अजून 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासून पुढे अजून वातावरण राज्यामध्ये पावसाचं राहणार नाही, म्हणजे क्लिअर वातावरण होईल. तर पुढे म्हणजे 14 तारखेपासून येणारा पाऊस पाहता 14 ते 20 मेच्या दरम्यानचा पाऊस राज्यामध्ये मोठा पाऊस पडणार आहे का, तर एकंदरच त्याची परिस्थिती जर पाहिजे तशी एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ निर्माण होत आहे आणि बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ हे जे आहे ते एक म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यातला अर्धा भाग जे आहे तो अर्धा भाग अरबी समुद्रामधून अरबी समुद्राच्या म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या खाली म्हणजे कर्नाटक मध्ये कोलबुर्गू या भागामधून जाण्याची शक्यता आहे. बरंच कर्नाटक आणि केरळ या बॉर्डरवरून क्रॉस करून असं म्हणजे बॉर्डरवर क्रॉस करून तो जाईल व मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर वरी पश्चिम भागामध्ये जाण्याची शक्यता. चक्रीवादळ 200 किलोमीटरपेक्षा पुढे, अजून 200-300 किलोमीटरपेक्षा पुढेच जाण्याची शक्यता. ते अरबी समुद्रामध्ये जाण्याची शक्यता असं वरी ह्याच्याकडे पाकिस्तानच्या दिशेने थोडं म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या साईडला जाण्याची शक्यता आहे. तर त्याचा परिणाम कोणत्या भागामध्ये होणार? त्याचा परिणाम फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे या भागामध्येच तो पाऊस देण्याची शक्यता आहे. तिथं मध्यम काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो. आणि अहिल्यानगर, नाशिक ह्या भागामध्ये मात्र नुसतं ढगाळ वातावरण व काही ठिकाणी फक्त रिमझिम पाऊस पडू शकतो त्या भागामध्ये. तर उर्वरित जो भाग आहे महाराष्ट्राचा, म्हणजे तो कालावधी आहे 14 ते 20 तारखेचा कालावधीमध्ये, महाराष्ट्राचा उर्वरित भाग जो आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा, संपूर्ण मराठवाडा असेल, अमरावती विभाग असेल, या विभागामध्ये मात्र नुसतं ढगाळ वातावरण राहील थोडंसं आणि वाऱ्याचा वेग वाढलेला राहील. त्या कालावधीमध्ये काही ठिकाणी शिंतोडे पडल्यासारखा किंवा हलक्या स्वरूपामध्ये पडल्यासारखा पाऊस पडेल किंवा नाही पडेल अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे, किंवा मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंनो नाही. तर इकडे नागपूर विभागामध्ये थोडंसा वातावरणामध्ये म्यानमार किंवा बांगलादेशच्या ठिकाणी जर लँडफॉल जर चक्रीवादळ झालं तर त्याचा परिणाम थोडासा ओडिसा, छत्तीसगड या भागामधून थोडासा झाल्यामुळे काय होणार, इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या शिंतोडे पडल्यासारख्या किंवा हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता त्या कालावधीमध्ये आहे. तर इतरत्र म्हणजेच अमरावती विभाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा थोडासा पूर्वेकडचा भाग या भागामध्ये पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनो. म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये किंवा मध्यम स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता नाही सध्याच्या माझ्या अंदाजामध्ये तरी क्लिअर. तर हा जर आपला म्हणजे एकंदरच 20 तारखेपर्यंतचा अंदाज. आता मान्सून यावर्षी कसा राहणार आहे शेतकऱ्यांनो? मान्सून यावर्षी चांगला राहणार आहे. यावर्षी देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणजेच तो 100% पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनो. तो काही ठिकाणी 100%पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आपण मागच वर्तवलेली आहे. त्यामध्ये म्हणजे जवळपास 3-4 महिन्यापूर्वी आपण तसा अंदाज दिला आणि प्रत्येक वेळेस आपण अंदाज दिलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर म्हणजे आपण सर्वात प्रथम अंदाज 24 डिसेंबर 2024 म्हणजे आज जवळपास 18 ते 20 महिने होत आलेले आहे त्या अंदाजाला, तो अंदाज देऊन. आणि त्यावेळेस मी अंदाज दिला तर खूप मोठ्या अशा वाईट सुद्धा कमेंट आल्या की तू एवढ्या लांबचा अंदाज देतात आणि तुझा अंदाज खरा होणार आहे का, खरा होईल का, अशा सुद्धा कमेंट आल्या. तर
त्याला न जोमता मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज चांगल्या प्रकारे सुद्धा दिलेले आहे. 2021 असेल, 2022 असेल, 2030 असेल, माझा एकही त्याच्यामध्ये मान्सूनचे अंदाज चुकलेले नाहीत. आणि आपण ज्याप्रमाणे 24 डिसेंबर 2024 रोजी अंदाज दिलेल्याप्रमाणेच यावर्षी देखील पाऊस पडणार, म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही, दुष्काळ पडणार नाही, फक्त खंड पडणार आहे. तो ऑगस्टमध्ये खंड पडणार. तो खंड म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवसापर्यंत देखील काही ठिकाणी खंड राहू शकतो. जास्तीत जास्त 25 दिवस थोडासा म्हणजे पाऊस सुरू होतो, पण काय असा भाग राहतो की त्यामध्ये पाऊस येण्यास विलंब होतो, थोडासा भाग असतो तो. तसा परिस्थिती काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे थोडीशी. पण पिकाला चांगला पुरेल एवढा आणि धरणं भरतील महाराष्ट्रामधील एवढा असा पाऊस आहे. मात्र पुढच्या वर्षी मात्र पहा, पुढच्या वर्षी 2027ला मात्र भीषण दुष्काळ आहे. आणि हे मी अंदाज पुढच्या वर्षी भीषण दुष्काळ 2027ला हे अंदाज मी आता सांगत नाही, हे 24 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या अंदाजाप्रमाणे सांगत आहे. आणि त्याच दिशेने आपण जात आहोत. बघा आता इथून मागचे असे अंदाज आले होते की अल निनो सक्रिय होत आहे, अल निनो वाढला आहे. तर आता पुढे अल निनो हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच वाढण्याची शक्यता, असे काही अंदाज आहेत. काही अल निनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असे सुद्धा अंदाज येत आहेत. ते अल निनो मी सहसा बघत नाही शेतकरी मित्रांनो, कारण फक्त माझा अभ्यास सॅटेलाइटवर जास्त अभ्यास आहे अल निनोचा. आणि म्हणजे एकंदरच पुढच्या वर्षी मात्र भीषण दुष्काळ, म्हणजे भीषण दुष्काळ या पुढच्या वर्षी इतकी पाणी टंचाई होणार, प्यायला पाणी सुद्धा भेटणार नाही 2027 मध्ये. म्हणजेच फेब्रुवारीपासून पुढे फेब्रुवारीपासून नाही, मार्च एप्रिलपासून पुढे म्हणजे पूर्ण 2027चा पावसाळा गेला, त्याच्यानंतर मात्र पाणी सुद्धा भेटणार नाही काही शेतकऱ्यांना. तर 28 पर्यंत जवळपास हा दुष्काळीची परिस्थिती संपूर्ण जून 28 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. भीषण दुष्काळ, पाणी सुद्धा प्यायला भेटणार नाही काही ठिकाणी. एवढी परिस्थिती, जसे की 2016ला लातूरला रेल्वेने पाणी शासनाने दिलं, त्या प्रकारचा दुष्काळ, त्याच्यापेक्षाही भीषण दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे 2027. तर हा झाला आपला अंदाज. हा अंदाज लक्षात ठेवा. अनेक सुद्धा मला या 2027चा भीषण दुष्काळ सांगितल्याबद्दल अनेक वाईट सुद्धा कमेंट आलेल्या होत्या. त्या कमेंट द्यायच्या खरं होतं त्याचं की माझा अंदाज खरा होणार, हे आता पुढचा काळ सांगू शकतो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.